हा, शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र साहेब यांच्याद्वारे संशोधित क्रांतिकारक वेस्ट डिकम्पोजर आणि शक्तिशाली जैविक कीटाणुनाशक इकोफंगी ही दोन जीवाणू मदर कल्चर पाकिट यांचं मदर कल्चर आज आपण दानोळी मुक्काम जिल्हा कोल्हापूर येथे तयार करणार आहोत. प्रस्तुत शेतकरी हे भाजीपाला पिके, ऊस पिके इत्यादी घेत असून त्यांच्या शेतीसाठी त्यांनी ही दोन औषधे वापर करण्याचा निर्णय घेतला असून आज ते तयार करत आहेत. तर त्याची विधी आणि त्यांची ओळख ते आज आपल्याला सांगतील. बोला सर्जेराव. नमस्कार. बोला. नमस्कार. सर्जेराव दगडू शिंदे. बर. आणि काय त्याचं औषधाचं तुम्ही आज 200 लिटर आणि करणार आहे. एक आहे ती काय आहे 150 रुपयेवाली वेस्ट डिकम्पोजरची पुडी आहे आणि एक 680 वाली कीटनाशक शक्तिशाली जैविक कीटनाशक. काय नाव आहे जरा पुडी दाखवा. इकडं पुडी इकडं वर घ्या, हातात सांडू नको. सांडू नये असे बघा. हां, इकोफंगी बी हे बिवेरिया बॅसियानाचं जैविक शक्तिशाली कीटनाशक OWDC याचं एक आपण आज द्रावण तयार करणार आहोत मदर कल्चर. तर त्याची विधी शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर प्रस्तुत आहे. तर प्रथम आपण वेस्ट डिकम्पोजर ही मदर कल्चरची पुडी 200 लिटरमध्ये तयार करणार आहोत मदर कल्चर. तर सर्जेराव आपल्याला मी विनंती करतो की तुम्ही ती पुडी त्या ड्रममध्ये मिसळावी. तर मित्रांनो जवळपास आपण 200 लिटरमध्ये हे द्रावण तयार करत आहोत. त्यामध्ये 41 ग्रॅमची वेस्ट डिकम्पोजर OWDCची 41 ग्रॅमची 150 रुपयेवाली मदर कल्चर पॅकेट पावडर फॉर्म आपण मिक्स केलेला आहे. त्यानंतर श्री सर्जेराव यांना मी विनंती करतो की त्यांनी 1 किलो गूळ त्यामध्ये घालावा. हां, तो जो खाली आहे हां तो गूळ त्यामध्ये तुम्ही मिक्स करा. टाकून द्या, चालेल. हो हो. हां, तर आता ते तुम्ही थोडंसं द्रावण ढवळून घ्या काठीच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने गोलाकार. तिकडे इकोफंगीच्या पुडीला पाय लागेल. हळू 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 हळू. हां, ढवळा ते द्रावण व्यवस्थित. हलवा जोरात. मिक्स करा, मिक्स करा जोरात. उलटं सव्वाचं फिरवा. थांबवून द्या, थांबवून द्या. तर आता आपण वेस्ट डिकम्पोजर OWDC मदर कल्चर जीवाणू पीक संवर्धक आणि पीक संरक्षक असं हे द्रावण तयार केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्या कोणत्याही पिकांना हे द्रावण थेट तुम्ही पंपामध्ये 100% 50% वापरून आळवणी आणि फवारणी करायची आहे. ती पिकं जगणार, त्यांचं संरक्षण होणार, सर्व किडे तिथंच ठार होणार. ऊस पिकालासुद्धा मित्रांनो हे उपयोगी आहे. असं हे बहुउपयोगी जनावरांना पाजल्यानंतर मित्रांनो लंपी रोगही होत नाही. तर आपल्या लंपी बाधित शेतकरी मित्रांनासुद्धा हे वापरता येतं, शेतीलासुद्धा वापरता येतं. टनेज वाढतं, कोणतंही पीक दमदार टुमदार निरोगी प्रोडक्शन वाढ होते आणि आपल्याला कीटकनाशकांची गरज लागत नाही. तर आता आपण मदर कल्चर इकोफंगीचं तयार करणार आहोत. थांबा. हे करणार आहे ना. थांबा थांबा, पहिला तुम्हाला हे घालायचं. दाखवा इकडे पुढे. खाली खाली ठेव. ती बटाट्याचं घालायचं ना.
म्हणजे बटाटे घालायला लागले. हं, बटाट्याची रबडी केलेली आहे त्याला हं, शिजवून. हं. रबडी घालायला लागले. हां, साधारण किती लिटर पाणी आहे त्या ड्रमचं? 100 लिटर पाणी. 100 लिटर. हां, नंतर ती खळबळून घ्या. आता गुळ घ्या. आता ह्याच्यात बटाट्याचे ते मिक्स केलेले रबडी ह्याच्यात शिजवून ते हं, बारीक करून 100 लिटर पाण्याचं आहे. तर त्याच्यामध्ये आता गुळ मिसळणार आहे. बर गुळाचं पाणी काकडीसारखं केलेलं आहे. बर ते बर. आता त्यात मिसळत आहे. बर. म्हणजे किलोचं आहे. बर. किलो गुळाचं पाणी ते 100 लिटरला 1 किलो 100 लिटरला 1 किलो. गुळ. कसं तयार केलं तुम्ही हे? ते गरम पाण्यात बारीक गुळ करून काकवी केल्या का काकवी टाईप केले ऊन केले का बर. ऊन करून टाक- कोण करून दिलं तुम्हाला? म्हणजे मेसेज केलेला आहे. बर बर. हां. आणि आता ते आम्ही ह्याच्या औषध टाकतो इथं इकोफंगी बर कीटकनाशक बर. ते आता मिक्स करतो ते. मिसळा. स्वच्छ त्यातनं बुडवून. तर अशा प्रकारे मित्रांनो इकोफंगी इकोफंगी ह्यामध्ये ते टाकलेलं आहे. अशा प्रकारे ह्याच्यात तिन्ही मिक्स केलेलं आहे. बटाटो गूळ आणि इकोफंगीची पुडी. बर. डॉक्टर चंद्रा साहेबांचे शक्तिशाली जैविक जैविक कीटनाशक. कीटकनाशक आहे. बर त्याचं आम्ही द्रावण केलेलं आहे. आणि ते 5 दिवसानं 6व्या दिवशी तयार होणार 6व्या दिवशी तयार होणार. आहे. 7व्या दिवसापासून हे आपल्या सर्व बागवानीतल्या पिकांना, फळभाज्या, फवारणी आणि मुळात पालेभाज्या आणि ऊस इत्यादी पिके, केळी, सर्व पिके जी शेतीमध्ये घेतो त्यांच्या किडीच्या सर्व किडींच्या बंदोबस्तासाठी, पीक संवर्धनासाठी जैविक औषध वेस्ट डिकम्पोजर आणि कंपोजर आणि इकोफंगी बी इकोफंगी बी ही तयार केलेली आहे. केलेली आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. इकोफंगी बी हे शक्तिशाली जीवाणू मदर कल्चर बनवण्यासाठी जीवाणूंचा खजिना म्हणून स्टार्च पुरवणारं बटाटा हे अन्न पातळ रबडीसारखं तयार करण्यास सुरुवातीचं पहिलं पाऊल म्हणजे शिजलेला बटाटा सालीसकट स्मॅश करून घेणं. सर्जेराव शिंदे हे शेतकरी इकोफंगी बी बनवण्यासाठी, त्यांच्या पालेभाज्या यासाठी बनवण्यासाठी तयार करत आहेत. हे आपण पाहत आलो. शेतकरी मित्रांनो नमस्कार. अशा प्रकारे इकोफंगी बनवण्यासाठी आपलं पातळ रबडी बटाट्याची स्लरी तयार झालेली आहे आणि गुळाचं पाणी पण तयार झालेलं आहे 1 किलो.